नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, यश एज्युकेशनल ग्रुप कोपरगाव वैजापूर येवला अंतर्गत सुतवणे स्कूल अँड ज्युनियर कॉलेज वैजापूर, यश कोचिंग क्लासेस कोपरगाव, यश सायन्स अकॅडमी येवला व यश अकॅडमी वैजापूरच्या माध्यमातून मी इनामदार सर MHT-CET महाराष्ट्र हेल्थ अँड टेक्निकल कॉमन एंट्रन्स टेस्ट या एंट्रन्सच्या एक्झामच्या तयारीसाठी मॅथमॅटिक्स पार्ट फर्स्ट चॅप्टर नंबर 1 मॅथमॅटिकल लॉजिक्स आपण या ठिकाणी आज स्टार्ट करणार आहोत. या ठिकाणी MHT-CET साठी म्हणजेच एंट्रन्स एक्झाम साठी ज्या विद्यार्थ्यांना इंजिनिअरिंग कॉलेज महाराष्ट्र राज्यामध्ये महाराष्ट्र स्टेट मध्ये गव्हर्नमेंट ॲज वेल ॲज प्रायव्हेट कॉलेजेसला ऍडमिशन जर घ्यायचं असेल, त्याचप्रमाणे जर फार्मसी साठी गव्हर्नमेंट किंवा प्रायव्हेट कॉलेजला ऍडमिशन घ्यायचं असेल तर त्यांच्यासाठी MHT-CET या एक्झाम थ्रू मेरिट वर आधारित ऍडमिशन प्रोसेस मध्ये या ठिकाणी मार्क्सला महत्व दिले गेले. त्या अनुषंगाने आज आपण MHT-CET साठी मॅथमॅटिक्स पार्ट फर्स्ट मॅथमॅटिकल लॉजिक्स हा चॅप्टर आपण स्टार्ट करणार आहोत. तर या चॅप्टर मध्ये सर्वात पहिला आणि अति महत्वाचा कन्सेप्ट म्हणजे लॉजिकल स्टेटमेंट आहे. आता लॉजिकल स्टेटमेंट काय आहे बघा. असं स्टेटमेंट की जो स्टेटमेंट 100% करेक्ट म्हणजे ट्रू असेल किंवा 100% रॉंग म्हणजे फॉल्स असेल, अशा स्टेटमेंटला आपण लॉजिकल स्टेटमेंट असे आपण संबोधित करणार आहोत. परंतु या ठिकाणी स्टेटमेंट म्हटलं की काही स्टेटमेंट असे असतात ते पार्ट ऑफ ट्रू असतं आणि पार्ट ऑफ फॉल्स असतं, म्हणजे अर्ध खरं आणि अर्धे खोटे असतात. तर अशा स्टेटमेंटला लॉजिकल स्टेटमेंट मध्ये कन्सिडर केले जात नाही. सो डेफिनेशन ऑफ लॉजिकल स्टेटमेंट जर आपण बघितली तर डिक्लेरेटिव्ह स्टेटमेंट, डिक्लेरेटिव्ह म्हणजे डिक्लेअर करणारं स्टेटमेंट. डिक्लेरेटिव्ह स्टेटमेंट which is either true or false but not both simultaneously is called a logical statement. 100% बरोबर असेल किंवा 100% खोटे असेल त्यालाच लॉजिकल स्टेटमेंट म्हटले गेले. म्हणजे फॉर एक्झाम्पल बघा, एक्झाम्पल नंबर 1, मुंबई इज कॅपिटल ऑफ महाराष्ट्र. मग आपण जर आपला जनरल नॉलेज जर आपण यूज केला आणि त्या जनरल नॉलेजच्या आधारे आपण जर बघितलं तर मुंबई कॅपिटल ऑफ महाराष्ट्र आहे, बरोबर ना. म्हणजे लक्षात आलं या ठिकाणी हा जो स्टेटमेंट आपल्याला या ठिकाणी दिले गेलेला आहे, मुंबई इज कॅपिटल ऑफ महाराष्ट्र, बरोबर, हा जो स्टेटमेंट आहे हा स्टेटमेंट ट्रू आहे. कसा आहे हा स्टेटमेंट? द स्टेटमेंट इज ट्रू.
आणि तो स्टेटमेंट ट्रू असल्यामुळे त्याला लॉजिकल स्टेटमेंट म्हटले गेलंय. तो जर 100% फॉल्स असता तरी देखील त्याला लॉजिकल स्टेटमेंट या ठिकाणी आपण बोललो असतो. म्हणजे 100% ट्रू किंवा 100% फॉल्स. तर मुंबई इज कॅपिटल ऑफ महाराष्ट्र इज 100% ट्रू, सो इट इज लॉजिकल स्टेटमेंट. बघा सेकंड एक्झाम्पल, सम ऑफ टू ऑड नंबर इज ऑलवेज इव्हन. ऑड नंबर म्हणजे काय? असे नंबर ज्याला 2 ने भाग जात नाही. फॉर एक्झाम्पल 1 इज ऑड नंबर, प्लस 3, 1 + 3. मग लक्षात आलं 1 + 3 इज इक्वल टू किती येत आहे? 4. सम ऑफ टू ऑड नंबर इज ऑलवेज इव्हन नंबर. यस, 2 ऑड नंबर झालेले आहेत, त्यांची बेरीज केली, इथे इव्हन आलंय. यस, इट इज ट्रू. आपण अजून दुसरे एक्झाम्पल घेऊ बघा. 5 + 7. 5 ऑड नंबर, 7 ऑड नंबर. सम ऑफ टू ऑड नंबर जर बघितलं तर किती येते बघा. सो 7 + 5 is equal to 12, and yes, 12 is a even number. म्हणजे लक्षात आलं या दोन एक्झाम्पलच्या माध्यमातून हा स्टेटमेंट जर आपण बघितलं, हा स्टेटमेंट कसा आहे? ट्रू आहे. हा स्टेटमेंट कसा आहे? ट्रू आहे. त्यामुळे यस, पहिला स्टेटमेंट पण लॉजिकल स्टेटमेंट होता आणि दुसरा स्टेटमेंट पण लॉजिकल स्टेटमेंट आहे, कारण की आपण जर कोणतेही 2 ऑड नंबर जर आपण ऍड केले तर त्यांची ऍडिशन म्हणजे बेरीज म्हणजे सम ही इव्हन नंबरच असणार आहे. है ना? फॉर एक्झाम्पल थोडे मोठे नंबर घेतले बघा. 101 + 57. मग याला आपण जर 57 ऍड केलं बघा, 1 + 7 is 8, 5 1 158 येणार आहे ना. किती येणार? 158. लक्षात आलं 158 इज इव्हन नंबर. 158 इज इव्हन नंबर. त्यामुळे लक्षात आलं यस, सम ऑफ टू ऑड नंबर इज ऑलवेज इव्हन नंबर, इज 100% ट्रू, and therefore it is a logical statement. त्यानंतर बघा या ठिकाणी क्वाड्रॅटिक इक्वेशन दिली गेली, x² - 3x - 4 is equal to 0 at x equal to 4. म्हणजे या ठिकाणी आपण जर बघितलं तर या ठिकाणी तुमच्या लक्षात आलं असेल, तुमच्या लक्षात येत असेल बघा का ते म्हणताय का x² - 3x दिलाय आणि मायनस काय दिलाय? 4. ते म्हणता जर आपण x च्या जागेवर या ठिकाणी जर आपण 4 पुट केला है ना ह्या क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये बघा, x² - 3x - 4 आणि जिथं x आहे त्या x च्या जागेवर जर आपण 4 केलं, लेट अस चेक आउट. तर ह्या इक्वेशन क्वाड्रॅटिक इक्वेशनची व्हॅल्यू काय येते बघा. 4² - 3 × 4 आणि -4. So it is equal to 4² is 16 -3 4s are 12 -4. So it is equal to 16 -16 is equal to 0, and yes, it is 100% correct. आणि त्यांनी इथं 0 दिलेला आहे. So it is 100% correct असल्यामुळे या ठिकाणी आपण बोलत आहोत yes, it is true, and therefore it is a logical statement. आता ह्याच क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये जर x = 4 जे दिलाय ना त्याच्या जागेवर जर असं सांगितलं असतं त्याने x belongs to capital R, रियल नंबर और नॅचरल नंबर और होल नंबर, मग पार्ट ऑफ व्हॅल्यू साठी ट्रू असतं आणि पार्ट ऑफ व्हॅल्यू साठी फॉल्स असते. म्हणजे फॉर एक्झाम्पल ह्याच इक्वेशन मध्ये जर आपण x = 1 पुट केलं तर बघा काय येणार. 1² -3 × 1 -4. So it is equal to 1 minus तर लक्षात आलं आपल्याला का व्हॅल्यू या ठिकाणी -6 येते आणि -6 is not equal to 0. म्हणजे या केस मध्ये हा दिलेला स्टेटमेंट हा फॉल्स झाला, बरोबर ना. म्हणजे या ठिकाणी लक्षात आलं ऍट x = 1 जर आपण बघितलं स्टेटमेंट फॉल्स येत आहे, बरोबर. तसंच आपण x = 2 बघितलं तरी पण लक्षात येईल 2² आणि ऍट x = 2 आपण बघितलं तर 2² is 4
-3 to the 6 आणि -4 +4 -4 कॅन्सल झालं. इट इज ऑल्सो इक्वल टू -6 विच इज नॉट इक्वल टू 0. म्हणजे लक्षात आलं फॉर एक्स इज रिअल नंबर मध्ये काही व्हॅल्यू म्हणजे एक्स इक्वल टू 4 तर 0 देणार आहे, कन्फर्म झालं है ना. एक्स इक्वल टू 4 साठी व्हॅल्यू 0 असणार आहे, मग इथं ट्रू असणार आहे. एक्स इक्वल टू 4 साठी स्टेटमेंट इज ट्रू, पण एक्स इक्वल टू 1 असेल बरोबर ना, एक्स इक्वल टू 2 असेल येते लक्षात ऍट एक्स इक्वल टू 2 होता, ही व्हॅल्यू आपण बघितली समजते ना. मग त्या ठिकाणी इट इज फॉल्स. पण लक्षात आलं काही काही व्हॅल्यू साठी ट्रू येत आहे आणि काही व्हॅल्यू साठी फॉल्स येत आहे. अशा केस मध्ये दिस विल नॉट बी कन्सिडर्ड ऍज लॉजिकल स्टेटमेंट. समजतंय? म्हणजे या ठिकाणी जर x ची व्हॅल्यू 4 नसेल तर इट विल नॉट बी कन्सिडर्ड ऍज अ लॉजिकल स्टेटमेंट. म्हणून या ठिकाणी मुलांना समजून घ्या हा स्टेटमेंट फक्त ट्रू आहे, इट इज ओनली ट्रू, देअरफॉर इट इज लॉजिकल स्टेटमेंट. म्हणून तो काय आहे, तो लॉजिकल स्टेटमेंट आहे. हा स्टेटमेंट देखील ट्रू आहे, 100% ट्रू असल्यामुळे यस इट इज अ लॉजिकल स्टेटमेंट है ना, इट इज अ लॉजिकल स्टेटमेंट. x इक्वल टू 4 साठी पण 100% इज ट्रू and therefore it is a logical statement. Therefore it is a logical statement झालं. म्हणजे लक्षात आलं हे तिन्ही स्टेटमेंट ट्रू आहे, त्यामुळे हे तिन्ही स्टेटमेंट लॉजिकल आलेले आहे. मग आता आपण या ठिकाणी फर्स्ट स्टेटमेंट बघूया. बघा एव्हरी रेक्टँगल इज अ स्क्वेअर. बघा आता या ठिकाणी का आपण जर बघितलं रेक्टँगल मध्ये जर आपण बघितलं रेक्टँगलची कंडिशन काय असते, अपोजिट साइड्स आर पॅरलल अँड इक्वल. बरोबर ना, अपोजिट साइड्स आर पॅरलल अँड इक्वल. मग तुमच्या लक्षात आलं असेल या ठिकाणी अपोजिट साइड्स बघितल्या बघा, दिस साइड इज पॅरलल टू अँड इक्वल टू दिस साइड. बरोबर, त्याचप्रमाणे ही बाजू आणि ही बाजू पॅरलल आहे आणि इक्वल आहे. दिस इज रेक्टँगल. पण या ठिकाणी लक्षात तुमच्या आलं असेल की ते म्हणतात एव्हरी रेक्टँगल इज अ स्क्वेअर. बट व्हॉट इज स्क्वेअर? स्क्वेअर मीन्स ऑल साइड्स आर इक्वल. ऑल साइड्स आर इक्वल, चारी बाजू सेम आहे. रेक्टँगल मध्ये ओनली अपोजिट साइड्स आर इक्वल. ओनली अपोजिट साइड्स आर इक्वल है ना इन अ रेक्टँगल. आणि या ठिकाणी काय आलंय, ऑल साइड्स आर इक्वल इन स्क्वेअर and all sides are equal in a square. म्हणजे लक्षात आलं रेक्टँगल मध्ये फक्त अपोजिट साइड्स इक्वल आहे, स्क्वेअर मध्ये ऑल साइड्स इक्वल पाहिजे. मग प्रत्येक रेक्टँगल हा स्क्वेअर असू शकतो का? नो, रेक्टँगल कॅनॉट बी अ स्क्वेअर because in a rectangle only opposite sides are equal, whereas in a square all sides must be equal. So we conclude that every rectangle cannot be a square. So it is a false. हा स्टेटमेंट फॉल्स आला, बट इट इज 100% फॉल्स. तो काहींसाठी ट्रू आणि काहींसाठी फॉल्स नाहीये, तो 100% फॉल्स आहे. सो इट इज ऑल्सो ए लॉजिकल स्टेटमेंट. 100% ट्रू लॉजिकल स्टेटमेंट, 100% फॉल्स लॉजिकल स्टेटमेंट. स्टेटमेंट नंबर 5, एक्झाम्पल नंबर 5, ताजमहल इज इन दिल्ली. मग या ठिकाणी आपण बघितलं ताजमहल ही जी वास्तू आहे ही वास्तू आग्रा मध्ये आहे, परंतु या ठिकाणी सांगितलं गेलं ताजमहल इज इन दिल्ली. सो लक्षात आलं हा स्टेटमेंट 100% फॉल्स आहे, 100% फॉल्स. सो इट इज ऑल्सो ए लॉजिकल स्टेटमेंट. त्यानंतर बघा काही कंडिशन्स या ठिकाणी येते बघा, सेंटेन्सेस विच आर इनकम्प्लीट. म्हणजे काही कंप्लीट नसतात, नॉट करेक्टली इन्फॉर्मेटिव्ह, कंप्लीट नाही, और इम्परेटिव्ह, और इंटरोगेटिव्ह, और एक्सक्लेमेटरी, और सजेस्टिव्ह, और नॉट टेकन ऍज अ लॉजिकल स्टेटमेंट. याला सिंपल करून जर सांगितलं, द स्टेटमेंट कंटेनिंग बघा नंबर 1 क्वेश्चन मार्क इंटरोगेटिव्ह है ना, द स्टेटमेंट कंटेनिंग क्वेश्चन मार्क, एक्सक्लेमेशन मार्क, ऑर्डर, रिक्वेस्ट and blessing
are not considered as a logical statement. जर एखाद्या स्टेटमेंट मध्ये क्वेश्चन मार्क असेल, have you done your homework? Question mark. Have you completed your assignment? Question mark. Exclamation. Hooray! India won the match! Exclamation. Close the door. Order. Please give me your pen. Request. May God bless you. Blessing. असे जर स्टेटमेंट आले तर त्याला लॉजिकल स्टेटमेंट मध्ये काहीही जागा नाही. Those statement will not be considered as a logical statement. हे 5 प्रकारचे आहे बघा. क्वेश्चन मार्क चालणार नाही, एक्सक्लेमेशन चालणार नाही, ऑर्डर चालणार नाही, रिक्वेस्ट पण नाही आणि ब्लेसिंग पण नाही. हे 5 प्रकारचे जर स्टेटमेंट आले तर त्यांना आपण डायरेक्टली कन्क्लूड करणार दे आर नॉट लॉजिकल स्टेटमेंट. फक्त या ठिकाणी गोंधळ करू नका. ट्रू असेल, काही मुलं ट्रू असेल तरच लॉजिकल स्टेटमेंट करतात आणि फॉल्स असेल तर म्हणतात नॉट लॉजिकल स्टेटमेंट. नाही, 100% ट्रू है ना, 100% ट्रू और 100% फॉल्स आर लॉजिकल स्टेटमेंट. म्हणजे 100% ट्रू पाहिजे किंवा 100% फॉल्स स्टेटमेंट पाहिजे. विल कन्सिडर्ड ॲज अ लॉजिकल स्टेटमेंट. 50-50 नको. आर यू गेटिंग मी? तो सर्वात इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे लॉजिकल स्टेटमेंट आणि एक्झाम्पलच्या माध्यमातून मला वाटतं तुम्हाला समजलं असेल. तर बघा या ठिकाणी लॉ ऑफ एक्सक्लुडेड मिडल येत आहे. तो स्टेटमेंट बघा, स्टेटमेंट वरनं तुम्हाला लगेच समजेल का स्टेटमेंट इज आयदर ट्रू और फॉल्स. स्टेटमेंट कसं आहे, आयदर ट्रू आहे किंवा फॉल्स आहे, बट नॉट बोथ ऍट अ टाइम इज कॉल्ड लॉ ऑफ एक्सक्लुडेड मिडल. असा स्टेटमेंट तो 100% ट्रू किंवा 100% फॉल्स असेल. अर्ध खरं अर्ध खोटं नाही चालणार. काही भाग बरोबर आणि काही भाग खोटा नाही चालणार. तो 100% खरं पाहिजे किंवा 100% फॉल्स पाहिजे. त्याला म्हटलं गेलेलं आहे लॉ ऑफ एक्सक्लुडेड मिडल. The statement which is either true or false but not both at a time is called a law of excluded middle. त्यानंतर येतो बघा ट्रूथ व्हॅल्यू ऑफ लॉजिकल स्टेटमेंट. त्या ट्रूथ व्हॅल्यू साठी आपण या ठिकाणी बघा 5 एक्झाम्पल आपण बघितले होते. लॉजिकल स्टेटमेंटचे 5 एक्झाम्पल तुमच्या लक्षात आलं होतं. मुंबई इज कॅपिटल ऑफ महाराष्ट्र. येस, मुंबई इज कॅपिटल ऑफ महाराष्ट्र. इट इज अ ट्रू. जर तो स्टेटमेंट ट्रू असेल तर त्याची ट्रूथ व्हॅल्यू कॅपिटल टी ने दिली जाते बघा, कॅपिटल टी. द ट्रूथ व्हॅल्यू इज गिवन बाय कॅपिटल टी. द सम ऑफ टू ऑड नंबर इज ऑलवेज इवन. येस, इट इज अ ट्रू. सो कॅपिटल टी ट्रूथ व्हॅल्यू. x square minus 3x minus 4 equal to 0 at x equal to 4. Yes, it is true. So capital T. Every rectangle is a square. No, false. It is false. So capital M. Taj Mahal is in Delhi. No, it is false. So it is capital M. म्हणजे लक्षात आलं, जर स्टेटमेंट 100% ट्रू असेल तर कॅपिटल टी, 100% फॉल्स असेल तर कॅपिटल एफ. ट्रू असेल तर कॅपिटल टी, एफ असेल तर कॅपिटल एफ. आणि या 5 पैकी जर आले तर क्वेश्चन मार्क, ऑर्डर, ब्लेसिंग, एक्सक्लेमेशन, रिक्वेस्ट आलं तर आपण डिक्लेअर करणार इट इज नॉट अ लॉजिकल स्टेटमेंट. इट इज नॉट अ लॉजिकल स्टेटमेंट. सो बघा, the statement which is true is denoted as capital T, whereas the statement which is false is denoted as capital F. So statement for truth values are depending upon general knowledge and basic mathematical concepts. म्हणजे ट्रूथ व्हॅल्यू वरती जे स्टेटमेंट असतात तुम्ही बघितले, हे 5 स्टेटमेंट या ठिकाणी जे आपण बघितले इथं परत, हे 5 स्टेटमेंट आपण बघितलेत ना, हे जनरल नॉलेज वर आधारित आहे ना. आणि थर्ड हा बेसिक मॅथमॅटिकल कन्सेप्ट वर, फोर्थ हा बेसिक मॅथमॅटिकल कन्सेप्ट वर आधारित. मग असे स्टेटमेंट येतात ट्रूथ व्हॅल्यू साठी, ट्रूथ व्हॅल्यू ऑफ लॉजिकल स्टेटमेंट.
एक्झाम्पल बघा, न्यू दिल्ली इज कॅपिटल ऑफ इंडिया, जनरल नॉलेज. यस, दिल्ली इज कॅपिटल ऑफ इंडिया है ना. दिल्ली इज कॅपिटल ऑफ इंडिया, इट इज कॅपिटल टी. सोल्युशन, इट इज अ स्टेटमेंट, इट्स ट्रूथ व्हॅल्यू इज कॅपिटल टी. असं लिहावं लागतं. एक्झाम्पल नंबर 2, द सन इज अ स्टार. ओहो, जनरल नॉलेज, द सन इज अ स्टार. सन स्टार, सर स्टार तर रात्री दिसतात हो. सन इज अ स्टार. जनरल नॉलेज, तो जनरल नॉलेज जर तुमचं पक्का असेल तर यस, यू कॅन गिव्ह द परफेक्ट सोल्युशन. यस माय डिअर फ्रेंड्स, द सन इज अ बिग स्टार. अँड या ठिकाणी सोल्युशन मध्ये बघा आपण काय म्हणतोय, यस इट इज अ स्टेटमेंट अँड इट्स ट्रूथ व्हॅल्यू इज कॅपिटल टी. ट्रू आहे. द सन इज कॉल्ड अ बिग स्टार. The sun is called a big star, and so its truth value is capital T. The square of any odd number is even number. Odd number square 1, odd number square 1. Oh, 3, odd number square 9. 5, odd number square 25. Oh, 7, odd number square 49. आणि ते म्हणताय स्क्वेअर ऑफ एनी ऑड नंबर इज इवन म्हणताय, पण या ठिकाणी रिझल्ट बघितलं बघा, ऑड नंबरचं स्क्वेअर 1 आलं, 1 इज ऑड. 9 is also odd, square of 3. 25 is also odd, square of 5. 49 is also odd, square of 7. आणि मग तुमच्या लक्षात आलं असेल, the square of any odd number is not even, so it is a false, and so its truth value will be given as capital F. बघा solution, it is a statement, its truth value is capital F. स्टेटमेंट आहे, मग स्टेटमेंट जर असेल तर इट विल बी आयदर ट्रू और फॉल्स. स्टेटमेंट आहे आणि स्टेटमेंट असेल तर इट विल बी आयदर ट्रू और फॉल्स. समजतंय सर्वांना? मे गॉड ब्लेस यू. मे गॉड ब्लेस यू, व्हाट इज दिस? मे गॉड ब्लेस यू. मे गॉड ब्लेस यू इज ब्लेसिंग. आशीर्वाद झालाय, दिस इज ब्लेसिंग. And blessing cannot be a logical statement, not considered as logical statement. Not considered as a logical statement. या ठिकाणी बघा, सोल्युशन मध्ये आपण या ठिकाणी या ठिकाणी आपण डिक्लेअर करत आहोत, मे गॉड ब्लेस यू सोल्युशन. इट इज नॉट ए लॉजिकल स्टेटमेंट because it is exclamatory. And then we go to next concept, that is atomic statement. म्हणजे आपण आतापर्यंत पहिला पार्ट बघितला तो होता लॉजिकल स्टेटमेंट. आणि बघा या ठिकाणी लॉजिकल स्टेटमेंट मध्ये आपण काय काय बघितलं, लॉजिकल स्टेटमेंटचे या ठिकाणी आपण एक्झाम्पल बघितले. हे 5 एक्झाम्पल हे लॉजिकल स्टेटमेंटचे होते. त्यानंतर अशी कंडिशन पण बघितली का ज्या ठिकाणी आपण त्यांना लॉजिकल स्टेटमेंट मध्ये कन्सिडर करणार नाहीत, आणि ते 5 आहे. क्वेश्चन मार्क आहे, ऑर्डर, ब्लेसिंग, एक्सक्लेमेशन, रिक्वेस्ट. असं आलं तर डिक्लेअर करणार, इट इज नॉट अ लॉजिकल स्टेटमेंट. त्यानंतर आपण बघितलं लॉ ऑफ एक्सक्लुडेड मिडल बघितलं आपण. लॉ ऑफ एक्सक्लुडेड मिडलचा अर्थ काय झाला, स्टेटमेंट इज आयदर ट्रू और फॉल्स. बट लक्षात घ्या, बट नॉट बोथ. 50-50 नाही चालणार, नॉट अलाउड इट. ते म्हणतात लॉ ऑफ एक्सक्लुडेड मिडल. त्यानंतर ट्रूथ व्हॅल्यू आपण बघितली आहे ना, ट्रू असेल तर कॅपिटल टी आणि फॉल्स असेल तर कॅपिटल एफ. बघा या ठिकाणी मग एक्झाम्पल आपण बघितले त्याचे. हे पहिले एक्झाम्पल लॉजिकल स्टेटमेंट होता, ट्रूथ व्हॅल्यू होती कॅपिटल टी. सेकंड स्टेटमेंट लॉजिकल स्टेटमेंट, ट्रूथ व्हॅल्यू कॅपिटल टी. थर्ड स्टेटमेंट लॉजिकल स्टेटमेंट, ट्रूथ व्हॅल्यू कॅपिटल एफ बिकॉज इट इज फॉल्स. बट fourth statement is not a logical statement, and so we cannot give its truth value. इथपर्यंत आपण बघितलंय लॉजिकल स्टेटमेंट. आणि मग आता या ठिकाणी आपण बघतोय बघा ऍटॉमिक स्टेटमेंट.
तर atomic स्टेटमेंट एक्सप्लेन करण्याच्या अगोदर मे आय आस्क यू वन क्वेश्चन, व्हॉट इज नाउन? मराठीत त्याला आपण नाम म्हणतो बघा, नाम. नाम म्हणजे सुरेश रमेश नाही, ग्रामर मध्ये असणार, व्याकरण मध्ये असणार नाम, नाउन. नेम ऑफ पीपल, नेम ऑफ प्लेस. ना जास्त मी डिटेल मध्ये जात नाही ग्रामरचे, पण जे आपल्याला पाहिजे ते मी तुम्हाला एक्सप्लेन करतोय. तर नाउन बघा, सुरेश इज नाउन, रमेश इज नाउन, सीता इज नाउन, गीता इज नाउन. येते लक्षात? म्हणजे तुम्हाला नाउन समजलं, नेम ऑफ अ पर्सन. आणि मग atomic स्टेटमेंट आपण या ठिकाणी क्लिअर करतो बघा. atomic स्टेटमेंट मध्ये काय होतं? when two nouns are connected, when two nouns are connected in a logical statement, and if we separate them, मी ट्रिक सांगतोय तुम्हाला, and if we separate them, then that statement becomes meaningless. Then that statement becomes meaningless, is called a atomic statement. ज्यावेळेस दोन नाउन कनेक्ट केलेले असतात एका स्टेटमेंट मध्ये, आणि आपण त्या नाउन बरोबर तो स्टेटमेंट जर आपण सेपरेट केला, तर तो स्टेटमेंट हा मीनिंगलेस होतो. and such statements are called atomic statement. बघा एक्झाम्पल, सुरेश and रमेश are friends. Example number 1. Example number 2. Sita and Geeta are playing cricket. Sita and Geeta are playing cricket. दोन एक्झाम्पल तुमच्या समोर आहेत. दोन नाउन या ठिकाणी आहेत, दोन नाउन्स कनेक्ट केलेले आहेत स्टेटमेंट मध्ये, सुरेश रमेश, या ठिकाणी सीता आणि गीता. मग हा एक्झाम्पल नंबर 1 जो आहे, याला जर आपण असं सेपरेट केलं बघा, सुरेश इज फ्रेंड, सेपरेट, रमेश इज फ्रेंड, सेपरेट झालेले स्टेटमेंट आहे पहिल्या स्टेटमेंट मध्ये. आणि या ठिकाणी बघा दुसरं स्टेटमेंट एक्झाम्पल नंबर 2 मध्ये बघा, सीता इज प्लेइंग क्रिकेट. लक्षात आहे ना काय केलं आपण सेपरेट? सीता अँड गीता आर प्लेइंग क्रिकेट, त्याला असं सेपरेट केलं, सीता इज प्लेइंग क्रिकेट. आणि दुसरं स्टेटमेंट घेतलं आपण, गीता इज प्लेइंग क्रिकेट. सीता इज प्लेइंग क्रिकेट, गीता इज प्लेइंग क्रिकेट. तर बघा 4 सिंपल स्टेटमेंट, सेपरेट स्टेटमेंट तुम्हाला करून दाखवले. एक्झाम्पल नंबर 1 मध्ये आपण जर सेपरेट केलं तर सुरेश इज फ्रेंड आणि रमेश इज फ्रेंड. कोणाचे? सुरेश कोणाचा मित्र आहे? रमेश कोणाचा मित्र आहे? माय डिअर फ्रेंड, दिस टू स्टेटमेंट बिकम्स मीनिंगलेस. संदर्भ लागत नाही ना, सुरेश कोणाचा मित्र आहे, रमेश कोणाचा मित्र आहे, कारण आपण फक्त सुरेश इज फ्रेंड बोललोय. फक्त सुरेश इज फ्रेंड cannot give perfect statement, so it becomes meaningless. Ramesh is friend does not give perfect knowledge, perfect meaning, so it becomes meaningless. And such a statement, हा जो पहिला स्टेटमेंट आहे ना, such a statement is called
atomic statement. Such a statement is called atomic statement. Meaningless होतात ते. आता एक्झाम्पल नंबर 2 बघा. सीता अँड गीता आर प्लेइंग क्रिकेट. सेपरेट केलं. सीता इज प्लेइंग क्रिकेट. काय समजलं? का सीता नावाची व्यक्ती ही क्रिकेट खेळत आहे. हे मिनिंगलेस झालं का मिनिंगफुल झालं? इट इज मिनिंगफुल. गीता इज प्लेइंग क्रिकेट. Meaningless का meaningful? Meaningful. So Sita and Gita are playing cricket. It is not atomic statement. It is not atomic statement. लक्षात आलं? Why? Because separate केल्यानंतर meaningful statement येत आहे. है ना? meaningful आपल्याला meaning भेटते त्यातनं. मग atomic statement काय आहे? ज्यावेळेस दोन नाउन्स या ठिकाणी कनेक्ट केले जातात आणि त्या नाउनला जर आपण सेपरेट केलं आणि ते सेपरेट केलेले स्टेटमेंट जर मिनिंगलेस झाले तर ते ॲटॉमिक स्टेटमेंट असतात. ट्रिक्सच्या माध्यमातून खूप अवजड शब्द यूज करून मी तुम्हाला डेफिनेशन नाही दिली आहे. फटाफट तुम्ही स्टेटमेंट कडे बघून तुम्ही ॲटॉमिक स्टेटमेंट डिसिजन घेता आलं पाहिजे तर तो ॲटॉमिक आहे की नाही त्या पद्धतीने मी तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न केला. बघा, when two nouns are connected by logical connective, then such statement is called atomic statement, provided that the separate statement becomes meaningless. Ravi and Anil are best friends. जसे आपण बघितलंय ना, फ्रेंड्स. सुरेश and रमेश are friends. इथं रवी and अनिल नाव बदलले, नाउन बदलले. बरोबर? मग या ठिकाणी तुम्हाला ॲटॉमिक स्टेटमेंट समजलं असेल असं मला वाटतं. अजून एक एक्झाम्पल मी तुम्हाला देऊ शकतो. सीता अँड गीता आर सिस्टर्स. सीता अँड गीता आर सिस्टर्स. सीता इज सिस्टर, नॉट क्लिअर कोणाची. गीता इज सिस्टर, नॉट क्लिअर. सो इट इज ॲटॉमिक स्टेटमेंट. बरोबर? तर या ठिकाणी ॲटॉमिक स्टेटमेंट बद्दल आपल्याला समजलेलं आहे. तर ते स्टेटमेंट कसे झाले पाहिजे? meaningless. Then we go for atomic statement, open statement. atomic statement पेक्षा जास्त इम्पॉर्टंट ओपन स्टेटमेंट आहे. सर्वात जास्त लॉजिकल स्टेटमेंट तुम्हाला येणार, त्यानंतर ओपन स्टेटमेंटला जास्त क्वेश्चन्स येतात, त्यानंतर ॲटॉमिक स्टेटमेंट. सो ओपन स्टेटमेंट समजून घ्या बघा. whenever truthness. What is this truthness? Truthness म्हणजे either true or false. याला म्हटले गेले ट्रूथनेस. ट्रूथ व्हॅल्यू. Truth value of the statement. Whenever truth value of the statement changes according to some condition, according to some place, according to some object, then such a statement is called atomic statement. ज्यावेळेस एखाद्या स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू पर्सन टू पर्सन, ऑब्जेक्ट टू ऑब्जेक्ट, प्लेस टू प्लेस चेंज होते, अशा स्टेटमेंटला ओपन स्टेटमेंट म्हटलं गेलेलं आहे. फॉर एक्झाम्पल बघा या ठिकाणी. फॉर एक्झाम्पल नंबर 1. रवी नावाचा व्यक्ती आहे. रवी नावाचं पर्सन आहे and he has own red color shirt. त्यांनी काय केलंय? रेड कलर शर्ट घातलेला आहे आणि त्या शर्ट कडे माझं लक्ष गेलं म्हणून मी स्टेटमेंट काय टाकलंय बघा. स्टेटमेंट नंबर 1. स्टेटमेंट काय मी या ठिकाणी बोलतो, इट इज रेड इन कलर. माय डिअर फ्रेंड्स, मी इट बोललोय. मी बोललो का रवी हॅज वियर्ड रेड कलर शर्ट? बोललो नाही. मी बोललो इट इज रेड इन कलर. पण इट मीन्स ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट इज टी शर्ट. ऑब्जेक्ट इज शर्ट. पण जर या ठिकाणी 100 मुलं बसलेली आहेत आणि मी बोललो इट इज रेड इन कलर, याचा अर्थ असा होतोय
तर रवी सारखे अजून 2 4 5 10 लोक असतील तर त्यांनी रेड शर्ट घातलेला असेल, बट रिमेनिंग स्टुडंट्स माइट हॅव वेअर्ड डिफरंट टाइप्स ऑफ कलर्स ऑफ शर्ट्स, वेगवेगळे कलरचे शर्ट बाकीच्यांनी घातलेले असतील. याचा अर्थ इट इज रेड इन कलर. हा जो स्टेटमेंट आहे हा काही सम काही है ना काही विद्यार्थ्यांसाठी तो ट्रू होईल आणि काही विद्यार्थ्यांसाठी तो फॉल्स असेल. लक्षात आलं का नाही आलं? काही विद्यार्थ्यांसाठी तो ट्रू असेल, काही विद्यार्थ्यांसाठी तो फॉल्स असेल. तर अशा स्टेटमेंटला म्हणले गेले ओपन स्टेटमेंट. ओपन स्टेटमेंटचा पहिला प्रकार. आता ओपन स्टेटमेंटचा दुसरा प्रकार बघा. पाय इज अ रॅशनल नंबर. आता ह्या केस मध्ये तो रॅशनल आहे का इरॅशनल आहे, दॅट इज नॉट इम्पॉर्टंट. इम्पॉर्टंट आहे आपण कोणाबद्दल सांगतोय, पाय. मग असे स्टेटमेंट मध्ये इफ इट कॅरीज मोर देन वन व्हॅल्यू, बिकॉज वी नो दॅट व्हॅल्यू ऑफ पाय इज 3.14 or value of pi is 22/7. If the value is more than 1, then again it is called open statement. More than one value, open statement. Truthness changes according to some condition, open statement. इथे लक्षात बघा, या ठिकाणी अजून एक एक्झाम्पल घेतो. ओपन स्टेटमेंट नंबर 3. x² - 5x plus 4 is equal to 0. आणि ते म्हणतात at x belongs to natural number. Natural number starts from 1. बरोबर ना? आता बघा नंबर A, नॅचरल नंबर starts from 1. x is equal to 1 घेतलाय. at x is equal to 1 या स्टेटमेंटची व्हॅल्यू बघा. 1 square is 1 minus 5 1 जा 5 plus 4. लक्षात आलं? 5 minus 5 it is equal to 0. Truth value is capital T. है ना? नॅचरल नंबर x is equal to 2 घेतलाय आपण 2. सो लक्षात आलं? x च्या जागेवर 2 टाकलं बघा. 2 square is 4 minus 5 2 जा 10 plus 4. लक्षात आलं? या ठिकाणी 4 plus 4 8 8 minus 10 is -2. -2 is not equal to 0, so it is false. Truthness changes according to some condition. कधी ट्रू आली कधी फॉल्स आली, so it is open statement. If the truthness of the statement changes according to some condition, according to some place, according to some person, then it is called open statement. Or if the statement use more than one value, then it is called the open statement. समजताय ओपन स्टेटमेंट काय? लॉजिकल मध्ये, मॅथमॅटिकल लॉजिक्स मध्ये ओपन स्टेटमेंट म्हणजे काय हे तुम्हाला लक्षात आलंय का? मी काही एक्झाम्पल तुम्हाला 3 एक्झाम्पल देऊन समजून सांगण्याचा मी प्रयत्न केलाय. सो या 3 एक्झाम्पलच्या माध्यमातून मी तुम्हाला एक्सप्लेन करून देण्याचा प्रयत्न केलाय. बघा या ठिकाणी a statement whose truth value changes according to some condition is called open statement. For example, it is red in color. तोच एक्झाम्पल आलं बघा. आता इट म्हणजे काय माहित नाहीये. इट मे बी ऑब्जेक्ट, इट मे बी शर्ट, इट मे बी शू, इट मे बी पेन, इट मे बी कलर ऑफ अ बॅग, है ना? इट इज रेड इन कलर. पण काही सगळेच रेड असतील असं नाही. आता दुसऱ्याला बघा, ही इज लाईंग. ही म्हणजे कोण? ही म्हणजे कोण? वी डोंट नो हू इज ही. इट मीन्स दॅट ही चेंजेस पर्सन टू पर्सन. मग सुरेश जर ट्रू खरं बोलत आहे याचा अर्थ, आणि रमेश जर खोटं बोलत आहे, म्हणजे या ठिकाणी समजलं का सुरेश इज नॉट टेलिंग लाय बट रमेश इज टेलिंग लाय. बरोबर? मग या ठिकाणी बघा सुरेश म्हणजे सुरेश खोटं बोलत नाहीये, म्हणजे हा फॉल्स झालाय. रमेश खोटं बोलतोय, हा ट्रू झालाय. म्हणजे लक्षात आलं का रमेश सुरेश हा खरं बोलतोय, है ना? सुरेश हा खरं बोलतोय म्हणजे त्यामुळे तो स्टेटमेंट फॉल्स झालाय. So he is lying is an open statement because we don't know who is he. बघा x plus 3 equal to 5, x belongs to real number. x plus 3 x plus 3
इक्वल टू 5 म्हणताय बरं का. आता नंबर 1 रिअल नंबर आहे, आपण घेतलं x इक्वल टू 1. सो लक्षात आलं 1 + 3 इज इक्वल टू 4. ते म्हणता इट इज इक्वल टू 5. नॉट इक्वल टू 5 म्हणजे हा फॉल्स झाला. नंबर 2 x इज इक्वल टू 2 घेतलं आपण. सो 2 + 3 इज इक्वल टू 5. यस इट इज ट्रू. म्हणजे लक्षात आलं x इक्वल टू 1 ला फॉल्स, x इक्वल टू 2 ला ट्रू झालाय. याचा अर्थ याची ट्रूथनेस चेंज होते नंबर टू नंबर. सो इट इज ओपन स्टेटमेंट. सो इट इज ओपन स्टेटमेंट. आलं लक्षात. मग आपण आज विद्यार्थी मित्रांनो लॉजिकल स्टेटमेंट बघितलं. लॉजिकल स्टेटमेंटचे एक्झाम्पल बघितले आपण. लॉजिकल स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू आपण बघितली. कॅपिटल टी ट्रू असेल तर कॅपिटल टी, फॉल्स असेल तर कॅपिटल एफ. त्यानंतर आपण ऍटॉमिक स्टेटमेंट बघितले. सेपरेट केल्यावर मिनिंगलेस होतात नाउन. त्यानंतर ओपन स्टेटमेंट बघितलं. ट्रूथ व्हॅल्यू चेंजेस अकॉर्डिंग टू पर्सन और गिव्स नंबर ऑफ व्हॅल्यूज. आणि आज विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण आज थांबतोय. तर मी नामदार सर तुमची रजा घेतोय. एंट्रन्सचा क्लास आहे. नॉलेज थोडं डिटेल पाहिजे. सो आपल्याला थिंकिंग कॅपॅसिटी पण आपली फास्ट झाली पाहिजे. आपला ब्रेन पण फास्ट ऑपरेट झालं पाहिजे. विचार चांगले आपल्याला आपल्या माइंडचे थॉट्स ऑपरेट करता आले पाहिजे एंट्रन्स मध्ये. तर माय डिअर फ्रेंड्स, think and think to score in the exam. Thank you very much.